शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। आज 29 मे 2024 बुधवार आजच्या दरम्यान दुपारपर्यंत राज्यातील तापमानात मोठी वाढ होणार आहे। मात्र दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। तर मित्रांनो, कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरारच्या परिसरामध्ये आज रात्री आणि सायंकाळी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल। तर वादळी वाऱ्यासह काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरात देखील सायंकाळी आणि रात्रीला काही भागात वादळी वारा सुटेल, विजांचा कडकडाट देखील असेल। मात्र सर्वदूर पाऊस नसेल, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। इकडे मराठवाडा आणि विदर्भात पहिले स्थान दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल। मात्र रात्री दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात देखील ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्यासह काही भागामध्ये हलक्या पावसाचा इशारा आहे। तसेच एक नवीन बातमी म्हणजे 30 आणि 31 मे दरम्यान देखील महाराष्ट्रातील तापमानात मोठी वाढ होणार आहे। मात्र 1 जून ते 5 जून दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। या दरम्यान कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।